बघा तर मग तुम्हाला किती म्हणणी ओळखता येतात. डान्स करायला आवडतं. तू काय शिकलास डान्स क्लासमध्ये? अगं, एका बॉलिवूड गाण्यावर नाच बसवलाय. मी स्टेप्स करून दाखवू का? हे बघ. अरे आता कुठे मध्ये नाचायचं सुचते तुला? आता आधी खेळूया, मग नाचून दाखव. नाचावरून मला एक म्हण आठवली. माहितीये, नाचता येणं अंगण वाकडे. आपलं ओळ काय हा माहिती आहे ना? म्हणजे काय पण अंगण वाकडे म्हणून नाचता येत नाही? काय लॉजिक तरी आहे का यामध्ये? अगं, म्हणजे जर कोणाला एखादं काम जमत नसेल तर तो दुसऱ्याला ब्लेम करतो, असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही काय खेळताय? आम्ही पण खेळतो तुमच्या बरोबर. आम्ही सोबत खेळतोय. या की आपण सगळे मिळून खेळूया. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही खेळता खेळता मराठीचा होमवर्क पण करतोय. काय होमवर्क तुम्हाला दिला आहे? आज मनी शिकले, अजून 5 तरी मनी लिहायच्यात होमवर्कसाठी. हे बघ, खेळता खेळता आम्हाला एक म्हण आठवली. मन म्हणजे काय? मला कळलं नाही. मी सांगते. मी शिकले होते मागच्या वर्षी. म्हणी म्हणजे प्रॉव्हर्ब्स और सेयिंग्स. मराठीमध्ये सांगितलं तर पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या एक्सपिरियन्सेसमधून काही शूट्स आणि ॲडवाइसेस कमीत शब्दात सांगितलं, ते म्हणजे म्हणी. इंग्लिशमध्ये पण म्हणी असतात, माहिती आहे ना? फक्त आपण बोलतो तसाच अर्थ असतो, म्हणून त्या सांगायला सोपे असतात. बरोबर कळालं. मला इंग्लिशमधला म्हणी माहिती आहेत, लाईक ओल्ड इज गोल्ड आणि टिट फॉर टॅट. अरे चला खेळूयात ना. खेळताना कशाला बोरिंग विषय? नंतर म्हणींबद्दल बोलूया. कुठे गेला बॉल? अगं, तूच काय तुझ्याच मागे आहे. तुला कसा काय दिसला? कोणती म्हण असेल सांगा बरं. काखे कळसा. बरोबर. तुम्हाला माहिती आहे का, मी सुट्टीत भारतात गेली होती तेव्हा असं चालू होतं. आजोबा खूप वेळ त्यांच्या चष्मा शोधत होते, पण काहीच केलं त्याला सापडेना. बघितलं तर त्यांच्या डोक्यावरच होतं. तेव्हा आजी हीच म्हण म्हणाली होती. तू का मला धक्का देतेस? तू पण मला धक्का देत होतीस कधीपासून. अरे बापरे, ह्यावरून म्हण आठवत आहे का? एका हाताने टाळी वाज. बरोबर ना? एक कंटाळा सॉकेट खेळायचा. कधीपासून हेच गेम खेळते. दुसरा गेम खेळूया का? हो ना, आपण सारखं हेच गेम खेळतोय. मग कंटाळा येणारच ना. आधी तिथे माती होणारच ना. कोणाचा फोन येतोय मला. ऐकचा असेल. उशीर झाला, घरी जायला हवे. हो, मग ठरल्याप्रमाणे उद्या फोनवर गेम खेळायचा ना आपण. हो, उद्याकडे तुझ्याकडे येत आहे, मग खेळ. अरे मला फोनवरून आठवलं. आजच मला कळालं की यापुढे शाळेत क्लास सुरू असताना आपण फोन वापरू शकणार नाही. अरे काही नाही, थोडे दिवस असतं सगळं. मागे पण असंच केलं होतं. 9 दिवस चालेल सगळं. पण हे ऐकून आई बाबा काल म्हणत होती की चला सुंठे वाचून खोकला गेला. म्हणजे काय? अगं, म्हणजे आई बाबा सांगतात ना, जास्त फोन वापरू नका. आता आपोआप आपला फोनचा वापर कमी होणार, म्हणून तशी म्हण सांगितली. अरे मला नव्याचेवरून आठवलंय. आजपासून मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. गुढीपाडवा आहे आज, विसरलात का? आपण एकमेकांना विशच नाही केला. अरे हो, खरंच की. शुभेच्छा. आणि तुम्हाला सर्वांना पण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघ, आज काय बेत होता जेवायला सगळ्यांकडे? आमच्याकडे तर बासुंदी केली होती. माझ्या आईने गुलाबजामुन केले होते. माझ्या आईने तर श्रीखंड पुरी केली होती. माझ्या घरी पुरणपोळीचा बेत होता. आमच्याकडे पण पुरणपोळी केली होती. मी तर मस्त पोटभर पुरणपोळी खाल्ली आणि मगच खेळ आलो. कोणती म्हण असेल बरं? थोडी हेल्प देऊ का? आधी पोटोबा मग विठोबा. बरोबर. पण मला पुरणपोळी नाही आवडत.
मला त्यातली गुळाची चवच नाही आवडत. ओ, गुळाची चव वरून एक म्हण आठवली. गाढवाला गुळाची चव काय? म्हणजे काय? गाढव गुळ खातो आणि तिला त्याचं चव कळत नाही? अगं, त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट त्याच्या नॉलेज नसायला माणसाला आवडेलच असं नाही. मला माहीत आहे, मी मस्करी करत होते. बास बास, ह्या मणीवरून मस्करी नको, नाहीतर मस्करीची कुस्करी हो. तसं तुम्हाला माहिती आहे ना, पाडवेले नवीन वस्तू विकत घेतात, तर मी माझ्या पैशातून नवीन वॉच घेतला आहे. तुझ्या पैशाने म्हणजे तुझ्याकडे इतके पैसे कसे आले? अगं, माझे आई बाबा मला पॉकेट मनी देतात ना, त्यातून थोडे थोडे साठवत होतं. आजी नेहमी सांगत असते, थेंबे थेंबे तळे साचे. आज आपला खेळण्यापेक्षा गप्पाच जास्त झाला, पण खेळता खेळता किती मनी सुचल्या ना. 5 पेक्षा तरी नक्कीच जास्त सुचले असतील. मला जरा अवघडच वाटतोय मनीचा टॉपिक. खरंय. चला आता आपण माझ्याकडे जाऊन सगळे मनी लिहून काढूया, म्हणजे होमवर्क पण होऊन जाईल. तर आता आम्ही पण जातो आणि तुम्ही तुमचा होमवर्क करा. बाय बाय. बाय बाय. तर मग या म्हणींवर आधारित आमचं छोटंसं नाटकलं तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, अशा रीतीने आमचं हसत खेळत मुलांना म्हणी शिकवायचं मोठं काम झालं, म्हणजे एकदाचं गंगेत घोडं ना आलं.